आज मी तुम्हाला झटपट अशी दाखवणार आहे मुळ्याची चटणी। तर एक मोठ्या आकाराचा मुळा होता, त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून बघा अशा पद्धतीत मी खिसणीने खिसून घेतलेला आहे। त्याचं पाणी वगैरे मी बिलकुल काढलेलं नाहीये। कढई गरम करत ठेवलेली आहे बघा, त्यात तेल टाकून घेऊयात आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकूया आपण थोडासा कढीपत्ता, त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, तुम्हाला जर हिंग पावडर जर आवडत असेल तरच तुम्ही टाका। त्यात टाकणार आहे लसूण आणि हिरवी मिरची। आता जी ही हिरवी मिरची जी टाकलेली आहेत ना, ही कमी तिखटवाड्या जे लांबडे असतात ना, त्या 2 घेतलेल्या आहेत आणि 3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम। त्यात टाकूया आपण थोडीशी हळद आणि आता ह्याला चांगलं 1 मिनिटभर परतून घेऊया। त्यात टाकायच्यात आपल्याला हा मुळा। मोठ्या आकाराचा होता, जरी 2 घेतले एवढ्या साहित्यासाठी तरी पण चालू शकते। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं, पहिले 1 मिनिटभर परतून घ्यायचं। आपण ह्याला काय करूया, झाकून ठेवूया, एक वाफ काढून घेऊया। झाकण आपण बघा 1 मिनिटभर फक्त ठेवलं होतं, एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला 3 ते 4 चमचे बघा भाजलेले शेंगदाण्याचं कूट। जास्त बारीक असं केलेलं नाहीये, मोठं मोठंच केलेलं आहे। जास्त मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही। तर हे चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस होता बारीकच। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत गॅस मीडियम केलेला आहे, कारण बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं। खूप छान होते, खूप छान एकदम।